कसे आहात सगळे? मस्त ना? मस्तच राहा. आत्ता शाळेवरनं आलेली आहे. म्हणजे आता वाजलेत किती? 3 वाजलेत. लवकरच आलेली आहे मी शाळेवरनं. खरं तर शाळा सुट्टी म्हणजे 1:30 वाजता, सॅटर्डेला लवकर सुटती. पण काही भाज्या म्हणा, ज्वारी हे ते सगळं काही आपलं सामान जे असतं, भाजी वगैरे, दूध, हे सगळ्या गोष्टी खरेदी करत करत आणि थोडंसं ट्रॅफिक पण लागलं आज माहिती नाही कशासाठी. त्या सगळ्या गोष्टी घेऊन येईपर्यंत मला 3 वाजले. आणि त्याच्यानंतर मी विचार केला की दरवेळेसचा संडे हा माझा कामात जातो. मला माझा संडे यावेळेस कामात घालवायचा नाही आहे. मला निवांत काहीतरी वेगळं बनवून खाणं वगैरे. नेहमी काय होतं, संडे असला ना कसं होतं मग, की चला निवांत उठा, मग बाहेर खाऊन या, मग आलं की क्लिनिंग. मग माझं क्लिनिंग जातं पार 4 पर्यंत. मला असं यावेळेस असं करायचंच नाही आहे. पण मी कसं सगळ्याच गोष्टी असं उकरून उकरून काढून करते. मी ठरवलं की आज थोडं क्लिनिंग करून घेते आणि उद्या थोडं क्लिनिंग करून घेते. म्हणजे कसं होईल, उद्या थोडासा वेळ क्लिनिंगला देता येईल, थोडासा वेळ मला घरी काहीतरी वेगळं पदार्थ बनवण्यात मला वेळ मिळेल, असं मी ठरवलेलं आहे. तुम्हाला कसं वाटतं? आणि खरंच दर संडेला असं होतं ना, की प्रत्येक पसारा किती जरी आपण म्हणलो ना आठवड्यात की जागच्या जागी ठेवायचा, पण वेळ ही मॅनेजमेंट होत नसते आपल्याकडून. मग तेव्हा काय होतं, मग चला हे एकच आहे. सकाळच्याच गोष्टी बघा तुम्ही. टॉवेल इथंच पडला आहे, मॉइश्चरायझर इथंच पडला आहे, तिकडे त्यांचा शर्ट इस्त्रीला द्यायचा शर्ट तिकडेच पडला आहे, ही बेडशीट चेंज करायची. अशा बऱ्याच नाही का बऱ्याच गोष्टी आहेत त्या आता करायच्या आहेत. तर आता आलेली रेड पेन, कायम खिशात रेड पेन असतो टीचर्सच्या. तर याच्यासाठी मी काय काम करते काय नाही याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्लीज प्लीज. इथे मी बेडशीट, हे मॉइश्चरायझर, सकाळी इतका पसारा पडतो तुम्हाला सांगते. कारण कसं असतं माहिती आहे का, आठवड्याभरामध्ये इतकी घाई असते आपल्याला, म्हणजे सॅटर्डे संडेची आपण खरंच आतुरतेने वाट बघत असतो. कसं असं सॅटर्डे संडेमध्ये चला उशीर होते, हे इथे राहू द्या, ते तिथे राहू द्या, मग संध्याकाळी पुन्हा किचन तर आपण तसं सोडून येऊ शकत नाही. किचन आपण रोज क्लीन करून स्वच्छ येऊन करून बसतो. मग वाटतं हे नाही राहू दे, हे इथंच लागणार आहे, ते इथंच लागणार आहे, बेडशीट नाही, या गोष्टी आपल्याला या सॅटर्डेलाच संडेलाच करायला मिळतात. पण यावेळेस ना जरा मी थोडीशी ठरवलं की संडे माझा आहे ना निवांत घालवायचं आहे, मला मस्तपैकी टी व्ही बघत वगैरे घालवायचं आहे, या क्लिनिंगमध्ये नाही घालवायचं आहे. अक्षरशः माझं क्लिनिंगमध्ये अख्खं संडे असं निवांत डे वाटतच नाही, पूर्ण असं क्लिनिंगमध्ये जातो. त्याच्यामुळे मी अर्धी जी क्लिनिंग आहे ती आत्ताच करून घेतलेली, अर्धी म्हणण्यापेक्षा निम्मीच क्लिनिंग करून घेतलेली मी सगळीच. आणि फक्त जे राहिलेत आता बाथरूम वगैरे मी आता धुवत नाही, कारण दिवाबत्ती करायची आहे आपल्याला पण, आणि ते छान नाही वाटत. उद्या आंघोळीच्या अगोदर सगळे बाथरूम्स आणि बेसिन्स धुवून घेते. अशा प्रकारे ते बेडरूम रेडी केलं आणि इथे आले बेसिनच्या साईडला दिवसभर तो शॅम्पूचे हे ते सगळ्या गोष्टी रॅपर्स आहेत त्या सगळ्या गोष्टी टाकल्या. आणि त्याच्यानंतर तिथल्या ज्या गोष्टी असा विस्कटलेल्या होत्या त्याला व्यवस्थित मांडून घेतले. आणि त्यानंतर मी गेले फ्रीजवर तरी असती अख्खी दुनिया आपली. हे आणलं ठेवा फ्रीजवर, ते आणलं ठेवा. आपण बायकांना जिथे स्पेस दिसेल तिथे सगळ्या गोष्टी आणून तिथे आपटतो पटकतो, काय म्हणायचे ते म्हणा. असंच माझंही फ्रीजवरती खूप धुराळा या सगळ्या गोष्टी होत्या. बेसिनचं तर असं आवरून घेतलं. शेवटी फायनली फ्रीज मी पुसायला घेतलं, वरच्या सगळ्या गोष्टी फटाफट खाली टाकून दिल्या आणि पुसायला घेतलं, क्लीन केलं. जेवढ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत तेवढ्याच फ्रीजवरती ठेवायचं ठरवलं. आणि अशा प्रकारे इथे मी स्वच्छ फ्रीज पुसून घेते. माहिती नाही काय होतं, सगळं नेऊन तिथंच आपटतो आपण. मीच नाही, प्रत्येक घरातील बायका बघा, ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या नेऊन फ्रीजवरती, त्यामुळे फ्रीजवरती राडा खूप असतो. त्यानंतर असा माझा हा घरात खालचा कोपरा होता. इथे मी सगळे असे पॉकेट्समध्ये ठेवलेलं. मलाच इतकी चिडचिड व्हायची ना बघून, बसले एकदाची मांडी घालून फतकल घालून बसले खाली. आणि मग या सगळ्या गोष्टी डब्यात वगैरे ट्रान्सफर केल्या. काय होतं माहिती आहे का, लास्ट टाईम मी जे डीमार्टचं माल आणल्या मला सोलापूरला जावं लागलं, कारण अचानक वास्तुशांती ठरली. त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी माझं घरचं क्लिनिंग करायचं राहून गेलं. कारण आम्ही गेलो मंगळवारी आणि मग अख्खा आठवडा तिकडे गेला आणि आलो संडेला. मग संडेची तेव्हाची क्लिनिंग राहिली. म्हणलं या संडेला मात्र सगळं करावं. कसं असतं ना, या सगळ्या
कामं मी एवढे फास्ट पळवले तुम्हाला सांगू का, लिटरली 2 तास लागलेत मला ही सगळी कामं करायला. पण हे सगळी कामं मी अशी पळवलेली आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज मला सपोर्ट करा. हा कोपरा झाला, हा कोपरा मांडून घेतला आणि हा देवाच्या खालचा जो देवाचा कोपरा आहे, जिथे रांगोळी पडलेली आहे. आपले काय म्हणतात आपण, जे अगरबत्ती आहे ते पडलेले आहेत, वात पडलेले, काडीपट्टे, त्या सगळ्या गोष्टी आवरायचं ठरवलं. कारण देवाच्या खाली असं घाण बरोबर वाटत नाही ना. ही खरं तर मी मागच्या संडेला ठरवलं होतं. अशा प्रकारे ते झाडून बिडून घेतलं आणि तो कोपरा स्वच्छ केला, पुसून देखील घेतलं, एका ओल्या फडक्याने पुसून देखील घेतलं आणि त्याच्यानंतरनं ज्या काही गोष्टी आहेत त्या व्यवस्थित तिथे अरेंज करून घेतल्या. आता मलाच खूप छान वाटतं आहे. काही गोष्टी ज्या आहेत पोचा वगैरे मारायचा त्या मी तुम्हाला शेअर नाही केलेल्या आहेत. तसं तर माझ्याकडे वॉक्यूम रोबो आहे, त्याचं नाव नोवा आहे. ती करतेच काम, पण ती कुठे कुठे म्हणून जाणार बिचारी. ती थोडी ना डबे वगैरे काढून हे करू शकते. आता दिवस म्हणजे आठवडा पूर्ण ती झाडून पुसून आपलं एवढं काम इझी करते, ते खूप आपल्याला हे आहे. आणि तर ते खूप आपल्याला मदत करते. तर इथे बघा धूळ बघा किती हातावरती, सोफ्यावरती भयानक धूळ आहे. इतकी धूळ आहे, इतकी धूळ आहे. या सगळ्या गोष्टी मी कधी करू मलाच कळत नव्हतं, मागचा 1 वीक स्किप केल्यामुळे. पण आता खरंच खूप छान वाटते. मी क्लीन केलेलं आहे सगळं घर. आणि त्यानंतर विशेष मजा सांगायची म्हणजे तर सांगते, ऐका. तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. आमचा हा रेंटचाच घर आहे, पण काय माहिती आहे का, ही जी ग्रिल आहे ना, ही कशी मजेशीर आहे ना ते दाखवते. चला व्हिडिओ पहिल्यांदा बघा, तुम्हाला दाखवूनच मी ही क्लिनिंग करणार. कशी आहे ग्रिल, दिसली तुम्हाला ग्रिल? झूम करते बघा, दिसली ग्रिल? कदाचित ही ग्रिल तुम्हाला व्हिडिओमुळे ना बाहेरच्या साईडला असेल. ही ग्रिल बाहेरच्या साईडला नाही आहे, ही ग्रिल आतल्या साईडला आहे. त्यामुळे मला तिकडच्या विंडोवरती घाण दिसते, क्लीनच करू शकत नाही. हे कोणी बांधताना कोणाला लक्षात आलं नाही का की ही ग्रिल बाहेर पाहिजे, विंडो आत पाहिजे, जेणेकरून हे होईल. पण इथे प्रत्येक बिल्डिंगला ही ग्रिल आतमध्ये घेतलेली. ही एक चूक इथे बांधकामात झालेली आहे आणि ती मी ओळखलेली आहे. तर या ग्रिलमुळे मला चिडचिड खूप होती. कारण आज काच कशी साफ करू मी, इतकं अडचण येत होती माहिती आहे का. तरी मी कसंबसं तेवढं क्लीन करून घेतलं, पण पुसताना मात्र मला खूप त्रास झालेला आहे त्या गोष्टीचा, कसंबसं. कारण खाली दुसऱ्यांची गॅलरी पण आहे, खाली गॅलरीत पण नाही जायला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी मी कसंबसं हे करून घेतलं. इतकं चुकीचं लावलेलं आहे आणि आतमध्ये ग्रिल आणि विंडो वगैरे मी कसं पुसून घेणार. त्यामुळे मध्ये बघा एका साईडला इथे जाळी दिसते आहे का, या साईडला इथे जाळी आहे. म्हणजे जाळी म्हणजे कोळ्याने विणलेलं जाळं आहे, ते मला काढताच येत नाही आहे. आणि मी मोठ्या झाडूने ट्राय केलं तर ते काय होतं, तर ते दुसऱ्यांच्या खाली घरात पडेल याची जरा भीती वाटते. सोफा पण बरेच दिवस ते सीट ओपन करून मी क्लीन केला नव्हता, इतकं घाण होतं. चुरमुरे खाल्लेले, चिवडा, चॉकलेटचे रॅपर सगळ्या या ठिकाणी होत्या. म्हटलं बाप रे, आज खरंच माझ्या घरची डीप क्लिनिंग झालेली आहे असं मला वाटतं. आणि अशा प्रकारे इथं माझ्या क्लिनिंग डन होत होतं. आणि मी काय करते, सगळ्या ज्या धुळीच्या गोष्टी आहेत त्या झाडून घेऊनच मग पुसायच्या गोष्टी घेते. पण त्याच्यातही मी काय चूक केली हे पुढे बघाच तुम्ही, काय चूक केलेली आहे मी. काय असतं माहिती का, अगोदर झाडून घेतल्यानंतरच मी ह्या पुसायच्या कामं करते. गॅलरी एक राहिलेली होती. हा सोफा आम्ही बाहेर का ठेवला आहे, तर आमच्या हॉलमध्ये बसत नाही आहे, खूप जागा ती धरत होती. आणि तसंही आम्हाला या सोफ्यावरती आम्ही सकाळचा चहा म्हणा किंवा संध्याकाळी, आजकाल आम्ही थंडीत बसत नाही आहे, पण जेव्हा आम्ही ते शिफ्ट झालो तेव्हा थंडी नव्हती, तर तेव्हा आम्ही इथे बसायचो दोघेही. आणि मी त्या सोफ्याचं जिथे आपण हात ठेवतो तिथे मी बसायचे आणि सोफ्यावर हे बसायचे. त्यामुळे या सोफ्याचा उपयोगही आम्हाला होतो. आजकाल आम्ही थंडीमुळे बसत नाही आहे. आणि अशा प्रकारे गॅलरी पण क्लीन करून घेतली, झाडून वगैरे घेतली. आणि त्याच्यानंतर मी म्हणलं होतं की मी झाडल्यानंतर पुसते आणि ते मीच विसरून गेले. आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, जे आपण बादलीतलं पाणी पिळून घेतो ते साईडला पडतं आणि झाडताना सगळं म्हणजे आपण तोच कचरा त्या पाण्यावर जातो आणि तिथे डाग तयार होतात. आणि तेच मी विसरून गेले. आता तेच झालं, इथे सगळे बघा खाली पाणी पडलेलं दिसत पण असेल, त्याच्यावरती मी हे कचरा झाडते आणि तो पुन्हा तो कचरा जाऊन त्या ओल्यावर
बसणार आणि हे सगळं अजून घाण होणार. अशा प्रकारे मी माझं घर कसं का असे ना डबल डबल कामं करत ती कामं करत का असे ना मी माझं घर स्वच्छ करून घेते. स्वच्छता ही झालीच पाहिजे. मला खूप चिडचिड होते स्वच्छता नसली की. तर तुम्ही कसे स्वच्छ करता तुमचे घरं, कधी तुम्हाला वेळ मिळतात तेही सांगा. डीप क्लिनिंग करायला काढलं की मी कशाचाही विचार करत नाही. असे बाथरूमचे दरवाजे, हॉलचा दरवाजा, किचनमधल्या ड्राय बाल्कनीचा दरवाजा सगळ्याच गोष्टी मी पुसून घेतले. इथेच मला खूप त्रास झालेला आहे पुसताना. हात जात नाही आहे तिथेपर्यंत, कापड जात नाही आहे. सगळ्या गोष्टी आवरून झाल्यात. आता ज्या काही म्हणजे आता संध्याकाळी दिवा वगैरे लावायचा असतो त्यामुळे मी म्हणजे नाही का आत्ता बाथरूम वगैरे धुवत नाही. मग उद्या आंघोळीच्या अगोदर त्याही गोष्टी मी पूर्ण करून घेईन. माझं फायनली क्लिनिंग डन आहे. आंघोळीच्या वेळेस बाथरूम एवढं होऊन जाईल, त्याचं काही एवढं टेन्शन नाही आणि उद्याचा माझा दिवस छान जाईल असं मला वाटतं आहे. थँक्यू सो मच.